नगरमध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत 114 जणांवर धडक कारवाई। राज्यात रस्ता सुरक्षा अभियान 2026 राबवले जात असून त्यानिमित्त आज 20 जानेवारी रोजी नगर शहरातील पत्रकार चौक येथे शहर वाहतूक शाखेच्या वतीने मोठी नाकाबंदी करण्यात आली। या कारवाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 114 वाहनधारकांवर दणका देण्यात आला असून त्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शनही करण्यात आले। आजच्या नाकाबंदी दरम्यान विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने विना सीट बेल्ट प्रवास करणारे 5 चालक, वाहने चालवताना मोबाईलवर बोलणारे 5 जण, काळ्या काचा लावलेली 2 वाहने, विना लायसन्स वाहन चालवणारा 1 चालक तसेच विना नंबर प्लेट असलेली तब्बल 23 वाहने आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाका सायलेन्सरच्या 2 केसेस करण्यात आल्या। याशिवाय मोटार वाहन कायद्यातील इतर कलमान्वये 73 केसेससह एकूण 114 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। या मोहिमेत 8,800 रुपये रोख दंड जागीच वसूल करण्यात आला असून एकूण 70,500 रुपयांचा थकीत अनपेड दंडही या कारवाईत आकारण्यात आलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शमुवेल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र घायतडक, मनसूर सय्यद, सहाय्यक फौजदार संजय घोरपडे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली। या पथकात पोलीस हवालदार गणपत कर्डिले, विष्णू खेडकर, विनायक कांबळे, अमोल घंगाळे, ज्ञानेश्वर खराडे, बाप्पू उंडे, अजय जपकर, मधुकर ससे, संदीप शेंडगे, दिशान शेख, सुभाष गावडे आणि महेश घोरपडे यांनी चोख कामगिरी बजावली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।